तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका भरती जी 2026 साठी होणार आहे त्या संबंधित काही योजनेवर प्रश्न बघणार आहेत. पहिली आहे की आदिशक्ती अभियान व पुरस्कार योजना. ही योजना 2025 मध्ये राबवण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासन या संबंधित आपण काही 20 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, आदिशक्ती अभियान कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येते? तर महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन. प्रश्न क्रमांक 2 आहे, आदिशक्ती अभियानाचा शासन निर्णय कोणत्या दिवशी जारी झाला? तर 22 मे 2025 रोजी ही योजना राबवण्यात सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, आदिशक्ती अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ते महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, अभियानाचा एक प्रमुख सामाजिक उद्देश कोणता? तर बालविवाहमुक्त गाव निर्माण करणे. प्रश्न क्रमांक 5 आहे, अभियानांतर्गत कोणत्या प्रथेविरोधात जनजागृती केली जाते? हुंडा प्रथा. हे प्रश्न हमखास परीक्षेला विचारण्यात येणार आहे, कारण की योजना व कायदे या संबंधित अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका या परीक्षेमध्ये 20 मार्काचे प्रश्न एकूण तुम्हाला विचारण्यात येतात. आणि तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ बघितले तर 20 पैकी 20 नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये पडणार, ही मी गॅरंटी देते. प्रश्न क्रमांक 6 आहे, कौटुंबिक हिंसाचारामुक्त गाव निर्माण करणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे का? तर बरोबर उत्तर आहे, याचं उत्तर होय आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महिलांना कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे? तर कौशल्य विकास. इंडिपेंडंट बनणं हे महिलांसाठी सक्षमीकरण करणं गरजेचं आहे, त्यासाठीच महिलांना संधी उपलब्ध करून देत आहे कौशल्य विकास अंतर्गत. प्रश्न क्रमांक 8 आहे, महिला रोजगार वाढीसाठी अभियानात विशेष भर दिला आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे ते होय आहे. तर महिला रोजगार वाढीसाठी अभियानात विशेष भर दिला गेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, महिला बचत गटांचे काय करणे अपेक्षित आहे? तर सक्षमीकरण करणे हे महिला बचत गटाचे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, महिलांच्या नावावर काय वाढविण्यास प्रोत्साहन दिले जाते? मालमत्ता नोंदणी. जर कोणत्याही इतर महिलांवर जर त्यांना कार घ्यायची असेल, जर घर घ्यायचं असेल, लोन घ्यायचं असेल, तर त्यांच्यावर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाते, म्हणजे की कमी इंटरेस्ट लावला जातो त्यांना लोनसाठी, याच्यासाठी. त्यामुळे मालमत्ता नोंदणी हे प्रोत्साहन आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, ग्रामस्तरीय समितीमध्ये कोण अध्यक्ष असतो? सरपंच किंवा महिला प्रतिनिधी हे अध्यक्ष असतात ग्रामस्तरीयमध्ये. प्रश्न क्रमांक 12 आहे, समितीमध्ये अंगणवाडी सेविकेचा समावेश असतो का? तर याचं बरोबर उत्तर आहे होय. तर या अंगणवाडी सेविकेचे या समितीमध्ये समावेश असतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, आशा स्वयंसेविका समितीची सदस्य असते का? तर याचं बरोबर उत्तर आहे होय. तर आशा स्वयंसेविका या समितीची सदस्य असते. प्रश्न क्रमांक 14 आहे, ग्रामसेवक समितीचा सदस्य असतो का? तर होय, बरोबर उत्तर आहे हे. प्रश्न क्रमांक 15 आहे, शिक्षक प्रतिनिधीचा समितीत समावेश असतो का? तर होय, हे सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, महिला बचत गट प्रतिनिधीचा समावेश असतो का? तर हे देखील बरोबर उत्तर आहे. हे तुम्हाला हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, ग्रामस्तरीय समितीची बैठक किती दिवसांनी घ्यावी? 15 दिवसातून एकदा हा याचा म्हणजे नाही का, हे ठरवलेली वेळ आहे ही. प्रश्न क्रमांक 18 आहे, समितीच्या बैठका घेणे बंधनकारक आहे का? तर हो, हे गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, बालविवाह प्रतिबंधासाठी कोणते कार्य केले जाते? तर याचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की कळवताल. आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरची भरती येणार आहे त्या संबंधित कोणते व्हिडिओ बघायचे आहे ते एकदा मला कॉमेंट करा. टॉपिकचं नाव मला सांगा, म्हणजे आपण लवकरात लवकर त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवू. आणि अशाच प्रकारचे आणखी कायदे, योजना, शॉर्ट फॉर्म, अंगणवाडीचे तांत्रिक प्रश्न जे काही आहे त्याचे ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहे. एकदा जाऊन ते चेक करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे 2026च्या अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरतीसाठी.